प्रत्येक वेळीचं माथेरान म्हणजे एक वेगळा अनुभव असतो। महाराष्ट्रातलं एक फेमस थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान गणलं जातं। आम्ही पुण्यामधून सुरुवात केली आणि 2 ते 3 तासात माथेरानला जाऊन पोहोचलोही। माथेरान ऑटोमोबाईल फ्री सिटी असल्यामुळे तिथून पुढे तुम्हाला टॉय ट्रेन, घोडा किंवा मग चालत जावं लागेल। सकाळी उठलो आणि माथेरानमधले पॉईंट्स एक्सप्लोर करायला निघालो। मार्केटपासून सगळ्यात जवळ पॉईंट आहे तो खंडाळा पॉईंट। तो बघूनच पुढे चार्लोट लेकला पोहोचलो। धुक्याने भरलेला चार्लोट लेक आणि त्याच्या शेजारीच असलेलं पिरसनाथ महादेव मंदिर, या मंदिराला नक्की व्हिजिट करा। तिथून पुढे लॉर्ड्स पॉईंटला गेलो, पण पाऊस आणि धुकं यांमुळे काहीच दिसलं नाही। तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर इको पॉईंट आहे आणि त्याला लागून असलेलं हे शिवसंग्रहालय म्हणजे एकदम भन्नाट आहे। माथेरानमधील अपरिचित असलेल्या वेताळेश्वर मंदिराला व्हिजिट केली। तसेच माथेरानमध्ये असलेली बायोडायव्हर्सिटी तुम्हाला दुसरीकडे क्वचितच बघायला मिळेल। माथेरानमध्ये दुर्मिळ अशा सापांच्या आणि बेडकांच्या भरपूर जाती बघायला मिळतात, त्यामुळे त्या बघायला अजिबात विसरू नका। फुल व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा। थँक्स फॉर वॉचिंग।